नमस्कार मित्रांनो, माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी आज पुस्तक घेऊन आले आहे हेलन केलर यांचे द स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक. हेलन ॲडम्स केलर एक अमेरिकन लेखिका, अपंगत्व, वकील, राजकीय कार्यकर्त्या आणि एक व्याख्यात्या होत्या. अलाबामाच्या वेस्ट टस्कुम्बिया येथे त्या जन्मलेल्या होत्या. 19 महिन्यांच्या असतानाच त्यांना आजारपणामुळे त्यांची दृष्टी आणि श्रवणशक्ती त्यांनी गमावली होती. त्यानंतर त्यांनी वयाच्या 7व्या वर्षांपर्यंत मुख्यतः घरातील चिन्हे वापरून संवाद घरच्या लोकांशी साधला होता. जेव्हा ती तिची पहिली शिक्षिका आणि आयुष्यभराची सोबती ॲन सुलिव्हन यांना भेटली, तेव्हा सुलिव्हनने केलर भाषा शिकवली, ज्यात वाचन आणि लेखन समाविष्ट आहे. विशेष आणि मुख्य प्रवाहातील दोन्ही शाळांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर केलरने हार्वर्ड विद्यापीठाच्या रॅडक्लिफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी मिळवणारी युनायटेड स्टेट्समधली पहिली मूकबधीर व्यक्ती म्हणून बनली. केलर ह्या एक विपुल लेखिका देखील होत्या. त्यांनी प्राण्यांपासून महात्मा गांधींपर्यंतच्या विषयांवर जवळजवळ 14 पुस्तके आणि शेकडो भाषणे केलेली आहेत. केलरने अपंगांसाठी आणि महिलांच्या मताधिकार, कामगार हक्क आणि जागतिक शांततेसाठी मोहीम चालवली. 1909 मध्ये ती सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका (SPA) मध्ये सामील झाली. त्या अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन (ACLU) च्या संस्थापक सदस्य होत्या. केलरचे आत्मचरित्र द स्टोरी ऑफ माय लाईफ 1903 मध्ये त्यांचे शिक्षण आणि सुलिव्हनसोबतचे जीवन प्रसिद्ध झाले होते. हे विल्यम गिब्सनच्या नाटकाच्या रूपात रूपांतरित करण्यात आले होते आणि त्याच शीर्षकाखाली द मिरॅकल वर्कर या चित्रपटाचे रूपांतर देखील करण्यात आले होते. तिचे जन्मस्थान राष्ट्रीय ऐतिहासिक लँडमार्क म्हणून नियुक्त आणि संरक्षित केले गेलेले आहे. 1954 पासून ते गृहसंग्रहालय म्हणून चालवले जात आहे आणि वार्षिक हेलन केलर डे प्रायोजित करते. हेलन केलर ह्या केवळ प्रकाशित लेखिका बनण्यासाठी प्रसिद्ध नसून हेलन केलर ही बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवणारी पहिली मूकबधीर आणि अंध व्यक्ती देखील होती, ज्याने हे दाखवून दिले आहे की अपंगत्व, अगदी अंधत्वही दृढ निश्चयाच्या भावनेशी जुळत नाही. खरं तर आपण केलरकडून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. हेलन केलर यांचे म्हणणे आहेत की अवास्तव वास्तववादी असू शकते. जेव्हा तुम्ही इतिहासाकडे पाहाल तेव्हा तुम्हाला असे दिसून येईल की खरे मूव्हर्स आणि शेकर्स वास्तववादी नव्हते. ज्या व्यक्तींनी इतिहासाचा मार्ग खरोखरच बदलून टाकला आणि प्रभावीपणे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात ते जबरदस्त आदर्शवादी होते. अल्बर्ट आइन्स्टाईनपासून बेंजामिन फ्रँकलिनपासून राईट ब्रदरपासून स्टीव्ह जॉब्सपर्यंत ज्या लोकांनी आपल्या जगात बदल घडवला आहे त्यांचा विचार करा. यापैकी प्रत्येकाला असा विश्वास होता की ते सध्या स्वीकारल्या गेलेल्या जीवनापेक्षा अधिक काहीतरी मिळवू शकतात. हेलन केलर नेमकी अशीच होती. ती जगत असताना तिच्या अपंग व्यक्तीसाठी वास्तववादी काय होते त्यापेक्षा ती वर उठली. धोका टाळणे अशक्य आहे. ठीक आहे, त्यामुळे धोका टाळणे पूर्णपणे अशक्य असू शकत नाही, परंतु हेलन केलरने आम्हाला शिकवले की ते आमचे प्राथमिक ध्येय असू नये. हेलनसाठी जीवन हे एक साहस होते, धोका आणि सर्व काही. हेलन केलरचे म्हणणे असे आहे की जीवन एकतर धाडसी साहस आहे किंवा काहीही नाही. सुरक्षा ही मुख्यतः अंधश्रद्धा आहे. निसर्गात ते अस्तित्वात नाही. धोक्यापासून दूर राहणे उघड होण्यापेक्षा जास्त सुरक्षित नाही. हेलन केलर धोक्याची पर्वा न करता तिची स्वप्ने जगण्याचे प्रतीक होते. तुमच्याकडे दृष्टी असली पाहिजे असे हेलन केलर म्हणते. दिसण्याची क्षमता नसलेल्या व्यक्तीसाठी हेलन केलरला दृष्टीबद्दल 1 किंवा 2 गोष्टी माहीत होत्या. खरं तर ती म्हणाली, हे पाहणे एक भयानक गोष्ट आहे आणि दृष्टी नाही. हेलन केलरसाठी दृष्टी म्हणजे ध्येय, योजना किंवा जीवन मिशन. हे पाहण्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा खूप महत्त्वाचे होते. तिला माहीत होते की जेव्हा तुम्ही विश्वास असलेल्या व्हिजनसाठी समर्पित असता तेव्हा तुम्हाला ते साध्य करण्याची अधिक शक्यता असते. पुढे हेलन केलर असं म्हणतात की अनुभव हा महत्त्वाचा आहे. हेलन केलरला असे वाटत नव्हते की जीवन केवळ सहन करावे लागेल आणि मोठ्या आव्हानांसह जगणारी व्यक्ती म्हणून हा एक आश्चर्यकारकपणे सकारात्मक दृष्टिकोन होता. ती म्हणाली, आयुष्य हा धड्यांचा क्रम आहे जो समजून घेण्यासाठी जगले पाहिजे. हेलन केलरने आम्हाला जीवनाचे सर्व अनुभव शिकवले, अगदी वेदनादायक किंवा भीतीदायकही. जीवन हेच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हेलन केलर पुढे म्हणतात की सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही अधिक आनंदी व्हाल.
हेलन केलरपेक्षा आयुष्यातील क्रूरता आणि आव्हानांबद्दल कोणालाही माहीत नाही, पण तिच्या आत्म्याला तिने मारू दिले नाही. खरं तर हेलन तिच्या सतत सकारात्मकतेसाठी ओळखली जात होती. ती म्हणाली, तुमचा चेहरा सूर्यप्रकाशात ठेवा आणि तुम्हाला सावली कधीही दिसणार नाही. तसेच जग जरी दुःखाने भरलेले असले तरी ते त्यावर मात करण्याने भरलेले आहे. आणि हे अशा व्यक्तीकडून येत आहे ज्याने तिच्या दुःखावर खरोखर मात केली. हेलन केलर पुढे म्हणतात की अनुभव हा महत्त्वाचा आहे. हेलन केलरला असे वाटत नव्हते की जीवन केवळ सहन करावे लागेल आणि मोठ्या आव्हानांसह जगणारी व्यक्ती म्हणून एक आश्चर्यकारकपणे सकारात्मक दृष्टिकोन तिचा होता. ती म्हणाली, आयुष्य हा धड्यांचा क्रम आहे जो समजून घेण्यासाठी जगले पाहिजे. पुढे त्या म्हणतात की तुमचे भविष्य तुमच्यावर अवलंबून आहे. आज आपल्या उणिवा, क्षुल्लकता आणि अपयश इतरांवर दोष देणे सोपे आहे, पण हेलन केलरने शिकवलं की आपलं आयुष्य खरंच आपल्याच हातात आहे. ती म्हणाली, मी जे शोधत आहे ते बाहेर नाही, ते माझ्यात आहे. जेव्हा आपल्याला त्या सकारात्मकतेसाठी स्वतःमध्ये डोकावण्याची गरज असते तेव्हा अनेकदा आपण आपल्याला आनंदी करण्यासाठी काहीतरी किंवा कोणीतरी शोधतो. ती असेही म्हणाली, जेव्हा एखाद्याला उडी मारण्याची प्रेरणा वाटते तेव्हा कोणीही रेंगाळण्यास संमती देऊ शकत नाही. स्वतःला सकारात्मकतेने घेरून टाका. हेलन केलरने केवळ सकारात्मकता अत्यावश्यक आहे हे दाखवून दिले नाही, तर तिने स्वतःला सकारात्मक लोकांसह घेरण्याचा सल्ला दिला. ती म्हणाली, ते आपापसात म्हणत असताना हे करता येणार नाही आणि ते झाले. नकारात्मक लोकांसोबत हँग आऊट केल्याने तुमची स्वप्ने पूर्ण होण्यास मदत होणार नाही, म्हणून तुमचे मित्र तुम्ही हुशारीने निवडा. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला कॉन्शियस लिव्हिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.